आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय लातूरमधून देशमुख कुटुंब आता झी24 तासच्या स्क्रीनवर। यामध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख जे विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि सुनबाई आहेत आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी अशा प्रकारे संपूर्ण देशमुख कुटुंब सध्या मतदानासाठी आलेलं आहे। धीरज देशमुख सपत्नीक संपूर्ण कुटुंबासहित मतदानाला आलेले दिसतात आणि आपल्या मतदानाचा हक्क सकाळीच बजावताना ही थेट दृश्य आपण लातूरमधून पाहतो। लातूरमधल्या मतदारसंघामध्ये आज लोकसभेसाठी मतदान होत आहे। सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि सध्या झी24 तासच्या स्क्रीनवर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री असे विलासराव देशमुख यांच्या पत्नी आपल्या मतदानाचा हक्क बजावतात आणि त्याचप्रमाणे धीरज देशमुख जे विलासराव देशमुख यांचे चिरंजीव त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी दीपशिखा सुद्धा दिसते। अशा प्रकारे देशमुख कुटुंबियांचं हे मतदान सुरू आहे आणि सर्वच जण सकाळीच येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसतात। सर्वसामान्यांना सुद्धा सध्या उन्हाच्या मोठ्या झळा बसतात, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या 11 लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदानाची प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी सकाळच्या वेळेमध्ये लवकरात लवकर मतदान करण्याकडे सगळ्यांचाच कल असेल। सध्या महाराष्ट्रात उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागलेल्या सोलापूरमध्ये, लातूरमध्ये, धाराशिवमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय। झी24 तासच्या स्क्रीनवर सध्या लातूरमधलं देशमुख कुटुंबीय दीपशिखा धीरज देशमुख आपल्या मतदानाचा हक्क बजावताना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये काही दिग्गज राजकीय कुटुंब आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे हे देशमुख कुटुंबीय महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे हे कुटुंबीय। वडीलधाऱ्यांना आपण नाही ह्याच्यात ओढू। आपण असं म्हटलं होतं की अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या आईंना देखील पटलेला नव्हता, मात्र आज अजित पवारांनी स्वतः आई घेऊन आले आणि त्या संदर्भात त्यांनी क्लिअरिफिकेशन दिलं की माझी आई माझ्यासोबत आहे। लोकशाही आहे ना, आईंना पण मताचा अधिकार निश्चितपणे आहे आणि त्यांनी तो बजावलेला आहे आज, म्हणजे कौतुक आहे आणि स्वागत आहे। ओके तर बारामतीतल्या राजकीय वर्तुळातून आपण ही प्रतिक्रिया ऐकत होतो आणि अजित पवार विरुद्ध संपूर्ण कुटुंबीय अशी एक प्रकारे लढत होत असताना ही दिलेली प्रतिक्रिया। तर आपण ही दृश्य पाहतोय ती लातूरमधून धीरज देशमुख आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आणि त्यांच्या मागे अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख अशा प्रकारे आज लातूरमध्ये जे एक सेलिब्रिटी राजकीय सेलिब्रिटी आणि हे कुटुंब आहे त्याचा मतदान आपण थेट पाहतो आहोत। जेनेलिया देशमुख हिंदी चित्रपटसृष्टीतला ही दोन महत्त्वाची नावं आपण पाहतोय सध्या स्क्रीनवर, जेनेलिया आणि रितेश आपल्या मतदानाचा हक्क बजावताना। लातूरमध्ये हे दोघे जण मतदान करतात।